कुकडी कालवा सल्लागार समितीच्या येथून पुढच्या बैठकांना माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना बसू देणार नाही असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी पिंपळगाव पिसा येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत दिला। पिंपळगाव पिसा येथील चारी क्रमांक 45 वर रविवारी आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत आमदार जगताप बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी सभापती सखाराम जगताप होते। आमदार जगताप म्हणाले की शेतकऱ्यांच्या पाणी अथवा चारी प्रश्नासाठी आपली जेलमध्ये बसण्याची तयारी आहे, मात्र शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवले म्हणून जेलमध्ये जाण्याची माझ्यावर वेळ येणार नाही। कुकडीचे आवर्तन सुटल्यानंतर चारी क्रमांक 45 मधून 5 ते 6 गावांना पाणी देणार आहे, तसे मंत्री आणि अधिकाऱ्यांना सांगितले। ही चारी बंद करण्यासाठी कोणी घमेलेभर माती टाकण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही जगतापांनी दिला। की प्रत्येक वेळी विसापूर खालच्या लोकांनी प्रत्येक वेळी पाणी सुटलं की आपल्याला पाणी मिळवण्यासाठी आंदोलन का करायचं, कुठेतरी हा प्रश्न कायमस्वरूपी का सुटू नये। आणि मग हा प्रश्न जर कायमस्वरूपी सुटवायचा असेल तर या 45 चारीचं या ठिकाणी ही अधिकृत चारी आहे, हिची फक्त जी क्षमता आहे ही कमी होती, फक्त आपण क्षमता वाढवण्याचं काम केलेलं आहे। आणि मग ती क्षमता वाढवत असताना कायमस्वरूपी जर आपला प्रश्न सुटणार आहे आणि म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी हा धाडसी निर्णय केला। आणि म्हणून उद्या या ठिकाणी आपण क्षमता वाढवली, दुरुस्ती केली आणि दुरुस्त करून जर माझ्यावर गुन्हे दाखल होऊन मला जेलमध्ये बसण्याची वेळ येत असेल तर मी त्याच्या बाबतीत काळजी करत नाही। लोकांना त्या ठिकाणी टँकर आहे आणि म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा म्हणून आपण हा धोरणात्मक निर्णय केला आणि तो निर्णय करून या ठिकाणी काम पूर्ण करून दाखवलंय। आज त्याला मीटिंगमध्ये बसण्याचा अधिकार नाही, पण आपण विचार करतो त्याला आपल्या आधी 30-35 वर्ष यांनी काम केलेल्या ज्येष्ठत्वाचा विचार करून मी चर्चा नाही केली, पण त्याला या मीटिंगच्या निमित्ताने सांगतो आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना आम्ही मोठ्या मनाने आपल्याला बसून दिलं आणि आपण त्या ठिकाणी मीटिंगमध्ये बसून नंतर मीटिंग संपल्यावर जर आमच्यातच पाणी वाटायचं काम करीत असतात तर इथून पुढे एका सुद्धा मीटिंगला आपल्याला बसून देणार नाही, एका सुद्धा मीटिंगला बसून देणार नाही, कारण फक्त पाणी वाटायचं काम केलं, पाणी आणण्याचं काम केलं। माझं तर मत आहे अण्णासाहेब बबनदादांनी जेवढं पाणी या 45 चारीला जेवढा विरोध केला, पाण्याला जेवढा विरोध केला, एवढं जे त्यांनी जीवाचा आटापिटा केला, एवढा जीवाचा आटापिटा जर ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या कारखान्याने ऊस घातला तेवढ्यासाठी जर एवढ्या जीवाचा आटापिटा केला असता तर नक्कीच त्या लोकांचे ऊस पेमेंट मिळालं। जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले की पाचपुते यांनी घोरच्या पाणी प्रश्नावर राजेंद्र नागवडे यांची टिंगल केली। जगताप यांना कुकडीचा पाणी प्रश्न समजला नाही असा आरोप केला, परंतु शेतकऱ्यांचे प्रपंच पाचपुतेंमुळेच उद्ध्वस्त झाले। आता विसापूरच्या पाणी प्रश्नावर सर्वच नेत्यांनी पत्रकबाजी करण्यापेक्षा अगोदर विसापूर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देणे महत्वाचं आहे। कामं करणाऱ्या लोकांना आरतापाय भरायचा कार्यक्रम चालवलाय आणि तो आरतापाय आता आपल्याला सगळ्याला मिळून त्या माणसांच्या पाया पडून त्यांना सांगायचं बाबा तुमचा आरतापाय बाजूला घ्या, तुमच्या पाया पडतो, तुम्ही आमच्या परपंचाशी खेळू नका, आमची तुम्हाला विनंती आहे। आणि जर तसं करून पाया पडून विनंती करून जर त्यांनी तो पाय काढला नाही तर त्यांचा पाय मोडायचा काम आपल्याला उद्या करावं लागणार आहे आणि तो पाय मोडताना आता गुडघ्यातून नाही मोडावा लागेल, गुडघ्यातून काढावा लागेल। अरे बाबा जो शेतकरी खानदानी ज्याला शेती आहे आज त्याच्या तोंडावरती बा तुम्ही शेतकऱ्यांची काय अवस्था आहे की सगळ्या शेतकऱ्याच्या तरी आमची मागणी एकच आहे, पहिले विसापूर खालच्या लोकांना पाणी द्या, नंतर बाकीचा निर्णय घ्या, याच्यावरती आम्ही ठाम येतो। या चारीचं राजकारण बंद करा, चारी फुलली म्हणजे यांनी का आम्ही काही कुकडी तलावातून दुसरा नवीन कॅनेल काढला नाही, ही बारीक चारी होती तीच मोठी चारी केली। रासपचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नहाटा म्हणाले की 5 ते 6 गावांसाठी आमदार राहुल जगताप यांनी नवीन चारी काढण्याचा रामबाण उपाय शोधलाय, त्यामुळे पाचपुतेंचा पोटशिळ उठलाय। बेलवंडी जिल्हा परिषद गटानं विधानसभा निवडणुकीत जगताप यांना सर्वाधिक मताधिक्य दिलं, त्यामुळे पाचपुते यांनी पाणी प्रश्नावर डावपेच टाकलेत। या प्रश्नात राजकारण करणाऱ्यांना पाप फेडावं लागेल असंही ते म्हणाले। आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अधिकाऱ्यांनी जाहीर वार्तामध्ये सांगितलं की या ठिकाणी विसापूरच्या कुकडेमध्ये समावेश नसल्यामुळे तुम्हाला पाणी देता येत नाही। आणि आता मात्र काल गाडी भोंग्याची गाडी लावून सगळ्यात आमच्या 5 गावामध्ये गाडी फिरवली आणि ती गाडी सांगती की पहिलं पाणी विसापूरमध्ये घ्यायचं मग शेतकऱ्यांना द्यायचं। अरे हराम करावं, तुम्ही 4 वर्ष मेला होता का, त्यावेळेस का नाही तुम्ही विसापूरमध्ये पाणी सोडलं? आता काय तुम्हाला साक्षात्कार झाला की विसापूरमध्ये पाणी घ्यायचं नंतर आम्हाला खाली सोडायचं? याचा अर्थ ही लबाडाची जात तुम्हाला सांगतो या हरामखोरांनी आपलं पाणी त्या ठिकाणी जर तुम्ही उद्या विसापूरचं पाणी आम्हाला देताय तर याचा अर्थ मग तुम्ही 4 वर्ष तुमच्याच हातात होतं, तुम्ही का नाही दिलं? आता तुम्हाला काही शासनाने स्पेशल अधिकार दिला का? तुम्हाला सांगतो याच्यातल्या सगळं डावपेच पाण्याच्या बाबतीमध्ये हा बबनराव पाचपुते त्यांच्या कार्यकर्त्यांनी
म्हणून आपण त्या पाण्यापासून वंचित राहिलो. कुंडलिकराव जगताप, रावसाहेब काकडे, संजय डाके, बापू इथापे, उत्तम खोमणे, दिलीप काकडे, अभिजित गायकवाड, विष्णू जठार, गोरख जठार यांचीही भाषणं झाली. या बैठकीत सोपान खोमणे, जिजाराम खामकर, विश्वास थोरात, संभाजी देवीकर, विलास काकडे, अख्तार शेख, भरत नाहाटा, फक्कड मोठे तसेच बेलवंडी, लोणी, चिंबळे, शिरसगाव, पिंपळगाव पिसा परिसरातील शेतकरी बहुसंख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, S9 मीडिया, श्रीगोंदा.